आज माझ्या वीराच्या आयुष्यातला खूप खास दिवस होता. तिचा अन्नप्राशन सोहळा आणि या दिवसाच्या प्रत्येक आठवणी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. सगळ्यात अगोदर वीराच्या आंघोळीची तयारी करून घेतली. टबमध्ये कोमट पाणी, थोडं दूध आणि फुलांच्या पाकळ्या टाकून तिच्यासाठी छानसा बाथटब तयार केला, कारण दिवसही तसाच स्पेशल आहे. आणि मग वीराला रेडी केलं आणि बघा ना, किती गोड दिसत होती, जणू काय राधा राणीच. ती इतकी हसत होती की घरातल्या सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे होतं. आम्ही हा अन्नप्राशन सोहळा घरच्या घरी आणि अगदी साध्या पद्धतीने ठेवला होता, त्यामुळे फक्त जवळचेच लोक आले होते. बाथटबमध्ये बसल्यावर वीराने पाय हलवायला सुरुवात केली, अगदी स्विमिंग करत असल्यासारखी. खूप एन्जॉय करत होती पाण्यात, कारण तिला फर्स्ट टाईमच असं बसवलं होतं. नंतर तिला व्यवस्थित आंघोळ घातली, झोपवलं आणि आम्ही तयारीला लागलो. Under the bough. सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा देवीचा अभिषेक आणि पूजा करून घेतली, कारण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात देवाच्या आशीर्वादानेच झाली पाहिजे. आणि बघा, हे पूर्ण डेकोरेशन रेडी झाल्यानंतर कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंग दाखवली होती, आता तयार झालेलं डेकोरेशन बघा. आणि हो, हे जे वदनी कवळ घेता हा श्लोक केळीच्या पानावर लिहिला होता, पण ओलं असल्यामुळे घाईत ते उचलताना कलर पसरला, त्यामुळे नामच्या ऐवजी माम दिसतंय. तेवढं समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि परत दुसरं करायला वेळही नव्हता, म्हणून तसंच ठेवलं. आता सगळं डेकोरेशन तुम्हाला जवळून दाखवते. सध्या जे ट्रेंडिंगला फ्रुट्सचं डेकोरेशन करतात ना, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न केलाय. मी आणि वीराच्या काकीने मिळून सगळं डेकोरेशन केलं होतं आणि आम्हाला हे सगळं करता करता बराच वेळ गेला होता, पण शेवटी ते खूप सुंदर दिसत होतं. यानंतर वीरासाठी अन्नप्राशनची खीर बनवली. त्यासाठी 2 चमचे तांदूळ, 1 बदाम, 1 काजू, 1 खजूर आणि 4 मनुके 10 मिनिटांसाठी भिजत घातले. नंतर ते तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं. त्यानंतर त्यात ब्रेस्ट मिल्क घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. तुम्ही त्याऐवजी फॉर्म्युला मिल्कही वापरू शकता. आणि तुम्हाला जर फॉर्म्युला मिल्क किंवा ब्रेस्ट मिल्क दोन्ही ॲड करायचं नसेल, तर तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा ही खीर बनवू शकता. ही खीर एकदम स्मूथ व्हावी म्हणून गाळून घेतली. अन्नप्राशनसाठी बाळ फक्त 1-2 चमचेच खातं, त्यामुळे एवढी खीर पुरेशी असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं बाळ नुकतंच खायला सुरू करत आहे, त्यामुळे रोज ड्रायफ्रूट्स घालू नका. सुरुवातीला साधं अन्न द्या आणि हळूहळू नवीन पदार्थ सुरू करा.
यानंतर सगळ्यांनी वीराचं औक्षण केलं आणि तिच्या पुढच्या आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले. आणि आता एक खास गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. वीराने घातलेला हा फ्रॉक माझ्या आईच्या साडीपासून शिवून घेतला आहे. आई असताना मी तिला म्हणाले होते, वीराच्या अन्नप्राशनला यायचं बरं का मम्मी. ती हसून म्हणाली होती, अगं नक्की येईल. आज ती प्रत्यक्षात नाही, पण तिच्या साडीच्या रूपाने, तिच्या आशीर्वादाच्या रूपाने ती आमच्यासोबत होती. आयुष्यात कितीही वर्ष गेली तरी आई नसलेला प्रत्येक आनंदाचा क्षण कुठेतरी अपूर्णच वाटतो. ही भावना ज्यांची आई गमावली आहे त्यांनाच खऱ्या अर्थाने समजू शकते. यानंतर सगळ्यांनी वीराला खीर भरवली, पण आमच्या मॅडमचं वेगळंच चाललं होतं. तिला कंटिन्यू काहीतरी खायचं होतं, तोंडात घालायचं होतं. आधी गाजर खाल्लं, मग आम्ही स्पेशल तिच्यासाठी तिला थोडासा का होईना खाता येईल म्हणून बनवलेला वॉटरमेलन केकही तिने आनंदाने खाल्ला. यानंतर अन्नप्राशनचे काही खास फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं सांगायचं तर अजून खूप फोटो आहेत, पण सगळे ॲड केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे काहीच फोटो शेअर केले आहेत. आणखी एक खास आठवण म्हणजे वीराचं अंगणवाडीतही अन्नप्राशन करण्यात आलं होतं. अंगणवाडीच्या मॅडमचाच खूप आग्रह होता, त्यामुळे तिथलेही 2-3 फोटो तुम्हाला इथे शेअर करते. अंगणवाडीत जातानाच वाटेत स्वामींचं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि मग पुढे अन्नप्राशनसाठी गेलो. तसं तर व्हिडिओ शूट केला तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हते. हे सगळं खरं तर फक्त रील बनवण्यासाठी शूट केलं होतं, पण नंतर वाटलं ही आठवण फक्त मोबाईलमध्ये न राहता आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतही शेअर करावी, म्हणून हा पूर्ण ब्लॉग बनवला. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या इतर फ्रेंड्ससोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.